महाराष्ट्राच्या राजकारणात घराणेशाही आणि कुटुंबातील वाद नवीन नाही आहेत. यामध्ये सर्वाधिक आरोप होतात शरद पवार यांच्यावर. राजकारणातील प्रतिस्पर्ध्याच्या घरातच फूट पाडायची असे राजकारण शरद पवार यांनी केल्याचे नेहमीच म्हटले जाते. शरद पवार यांनी राज्याच्या राजकारणात दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना पर्याय निर्माण केला. शरद पवारांनी त्यांचेच पुतणे धनंजय मुंडे यांना फोडले. पुढे धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा यांचा पराभव केला. त्यामुळे पंकजा मुंडे यांचे राजकारण अडचणीत आले. बीडचे तालेवार घराणे असलेल्या क्षीरसागर कुटुंबातही फूट घडवून आणली. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांना शरद पवारांनी उभे केले आणि निवडून सुद्धा आणले. हे सगळे आठवण्याचे कारण म्हणजे कोकणातील बळे कुटुंब असलेल्या तटकरे घराण्यात सध्या वाद सुरू झालाय. सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीतील संघर्षात अजित पवार यांची बाजू घेतली. ते प्रदेशाध्यक्ष सुद्धा झाले. आता त्यांचेच बंधू अनिल तटकरे यांनी आव्हान दिलंय. शरद पवार यांनी अजित पवार व सुनील तटकरे दोघांसाठी रोहा माणगावमध्ये तगडा प्रतिस्पर्धी उभा केला आहे. शरद पवार यांची घरफोडीच्या राजकारणात PhD असल्याचा आरोप नेहमीच केला जातो. वसंतदादा पाटील यांचे सरकार पाळून शरद पवारांनी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला असा आरोप नेहमी केला जातो. पण त्यापेक्षाही त्यांच्या घरफोडीच्या राजकीय खेळीचा पहिला बळी ठरले ते वसंतदादा पाटील. 1991 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यावर त्यांनी दादा घराण्यात फूट पाडली. दादांचे पुतणे विष्णू अण्णा यांचे चिरंजीव मदन पाटील यांना आपल्या गोटात शरद पवारांनी ओढले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसतर्फे प्रकाश बापू पाटील आणि राष्ट्रवादीकडून मदन पाटील उभे राहिले. त्यात प्रकाश बापू विजयी झाले. पण दादा घराण्यात भाऊबंदकी झाली. पवारांनी 1999 मध्ये वेगळी चूल मांडल्यावर अनेक गावागावात एकेका घरात भाऊबंदकी उफाळून आली. एका घरात दोन्ही काँग्रेसच्या फळ्या झाल्या होत्या. राज्यात काँग्रेसची वाताहत होण्यात शरद पवारांचे फोडाफोडीचे राजकारण जबाबदार असल्याचे अनेक काँग्रेसजण आजही बोलवून दाखवतात. तटकरे तर फार लांबचे झालेत, पण शरद पवार यांनी अजित पवार यांना घरातूनच आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे असंही म्हटलं जाऊ लागलंय. कुटुंबात मला एकटं पाडलं जातं अशी खंत अजित पवारांनी काही दिवसांपूर्वीच व्यक्त केली होती. अजित पवार आणि त्यांचे बंधू श्रीनिवास यांच्यातही बेबनाव सुरू झाला आहे. कारण श्रीनिवास यांचे पुत्र युगेंद्र यांच्यात शरद पवारांनीच राजकीय महत्त्वाकांक्षा निर्माण केली आहे. अजित पवार यांच्यासोबत राहून राजकारण करणे सोपे नाही हे ओळखून युगेंद्र पवार शरद पवारांसोबत गेले आहेत. अर्थात पेरेल ते उगवते असे म्हणतात. शरद पवारांच्या कुटुंबातच फूट पडली आहे हे आता निश्चित झालं असून बारामती सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार आणि पवार कुटुंबातील मतभेदांचे दर्शन संपूर्ण जगाला होणार हे देखील खरेच आहे. अर्थात पेरेल ते उगवते असे म्हणतात. शरद पवारांच्या कुटुंबातच फूट पडली आहे हे आता निश्चित झालंय. बारामतीतून सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार आणि पवार कुटुंबातील मतभेदांचे दर्शन संपूर्ण जगाला होणार हे देखील खरं आहे.